मत मागितलं की तिकडे झाली निवडली की कोण आमची गल्ली बघाय गटार बघाय कोण येत नाही. की त्यांच्यासारखं काम करणारा नेता आपल्या शिंगणापूर गावाला जो लाभला आहे ते आमचं खरोखरच भाग्य बनावं लागेल. कारण त्यांच्यासारखं काम अजूनपर्यंत शिंगणापूर म्हणजे गावात ही कामं करणारी कामाची माणसं. होय होय होय. पण अजूनपर्यंत जे शिंगणापूर गावामध्ये जो निधी तिने आणला आहे किंवा जे काम केले तसं इथून पुढं आणि इथून पाठीमागे पण कुणी अजून आणलेलं नाही. विकासाची कामं करणार त्यांना ती करणारच की. जे कोण करणार नाही नुसतं आम्हाला निवडून द्या, उभारलोय आम्ही असं करणार आम्ही तसं करणार आणि केलं, ह्या जमीन आसमानचा फरक आहे. विकास कामं त्यांची काय कागदोपत्री असतील तिथं जनतेला पण दिसायला पाहिजे ना विकास ज्यांनी काय केलाय तो. म्हणजे जागेवर काय नाही असं जागेवर काय नाही म्हणण्यापेक्षा ते त्यांनाच माहीत नेमकं त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केले. आम्ही काय केलं आम्ही जनतेला सांगत नाही. मी जरासं मधी दुसऱ्या पार्टीमध्ये जाऊन पण बघितलं की बाबा आम्हाला मदत काय होईल काय किंवा काय करतील काय, त्यावेळेला मला कोणीही साथ दिली नाही. तिथं मतदान जरी 4 किंवा 5 असले तर हा विचार करत नाही की तो 5 मतदान आहे तिथं कसा करायचा आणि 20-25 लाख रुपये निधी कसा लावायचा. शिंगणापूर जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या भागात आपण जातोय, इथल्या नागरिकांशी चर्चा करतोय. नागरिकांना काय वाटतंय, त्यांच्या विकासाची संकल्पना काय आहे, एकंदरीत तिथले उमेदवार जे आहेत ते कोण मदतीला येते आणि अडीअडचणीला कोण उभा राहते, यातून या निवडणुकीचा मतदारांचा कौल काय हा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. सध्या मी आहे शिंगणापूरमध्ये, गणेशनगर कॉलनीमध्ये आहे. इथल्या नागरिकांशी बोलणार आहे, महिलांशी बोलणार आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे एक्झॅक्ट त्यांच्या विकासाच्या संकल्पना काय आहेत, त्यांच्या अपेक्षापूर्ती कोण करते आणि त्यांच्या मदतीला कोण येते. यातूनच आपल्याला अंदाज बांधता येईल की या निवडणुकीचा कल काय आहे. जाणून घेऊया इथल्या नागरिकांच्याकडनं. शिंगणापूरच्या गणेशनगर कॉलनीमध्ये मी आहे, स्थानिक महिला त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे, तुमच्या अडीअडचणी असतील, इथली विकास कामं असतील, कोण मदतीला येते? अमर पाटील रसिका मॅडम असतात असतात कायम असतात त्यांनी, आणि त्यांनी कायम ठामपणे कायम सांगतात पण आम्हाला जे काय अडचणी असतील ते तुम्ही आम्हाला कधीही इथं रात्री कधीही बोलवा, कधी ऐकून घेतात आमची मतं. मागं सुद्धा आम्ही गट्टी बदलच्यावर बोललो तर त्यांनी हे सगळे मी पूर्ण केले. त्यांनी परत कचरा उठव हा सुद्धा आमच्या इथं दारात येऊन, अगोदर आम्हाला कचऱ्याची सुद्धा अडचण होती पण गाडी आता दारात येते, त्या कचरा आम्ही टाकतो. किती दिवस अडचण होती? बरेच दिवस आधी होते, आता जिथं म्हणजे आता एक 7-8 वर्ष झालं असेल इथून आता गाडी चालू आहे इथं. म्हणजे जसं आम्हाला माहिती आहे तसं आम्ही इथनंच कचरा आमचा उठाव करतात. टाकत होतो आम्ही. होय माळावर टाकायचा होय टाकत माळावर होतो, नेऊन पण आता टाकायचं इथनं त्यांनी- गोल फिरायचं आणि तिकडे लांब नेऊन टाकायचं. हातानं? होय हातानं नाही बादलीनं. बादलीनं. पण होय, आता होय. गाडी त्यांनी म्हणजे रसिका मॅडम यांनी आता आमची सोय केली आहे कचरा नेण्यासाठी. परत पहिला आमच्या आम्हाला ह्या लय डांबावर दगदग आता होती. लाईट पण नव्हती, बरेच दिवस नव्हती. म्हणजे आता कुणाला सांगायचं काय सांगायचं हे माहित होतं, पण आम्हाला वायरमॅनवाले काय म्हणलं तुम्ही ग्रामपंचायतवाले तिथं अमर पाटलांना तिथं भेटले सुद्धा सर ते आम्हाला. म्हणलं आज लाईटीची असा समस्या होती अंधार आम्हाला. आहे, लहान लहान मुलं खेळतात म्हणलं. त्यांनी लगेच दुसरीशी आणून बैल पण बसवला आमच्या इथे लांबशी. म्हणजे एकंदरीत रसिका पाटील ज्या आहेत त्या तुमच्या मदतीला किंवा अडीअडचणीला उभा राहतात. हो हो होत्या, आहेत होत्या. आहेत आहेत. कायम आहेत आणि इथून पण राहतील त्या. होय आता त्याच जिल्हा परिषदेला पण उभारल्यात, माहिती आहे तुम्हाला? हो माहिती आहे की. माहिती आहे. होय होय. आता काय मतदानाचं काय करायचं ठरवलं? आता काय सगळ्यांनी आम्ही एकी केली तर त्यांनी येणारच, हे येणारच ठामच आहे आमच्या ह्याच्यावर, त्याचा काही विषयच नाही आहे. पण येणारच त्या, कारण आल्या तर आणि त्या पुढच्यानी आमची राहिलेली कामं त्या पूर्ण करू शकतात. करणार होय का की तुम्हाला काय वाटतं, करणार त्या कामं. मतदानाचं इथल्या कॉलनीनं काय होईल? विकास होईल आमच्या कॉलनीचा, चांगलं करणार त्यांनी काम. मग इथले लोक त्यांना देतील संधी? देणार संधी देणार की, आमची गल्ली एकच आहे. एकच आहे. हा काम करतात रसिका नाही पाटील? नाही करतात, रसिका मॅडम काम करतात आणि आम्ही गेलो की तिने आमचं मत मांडतात. त्यांनी सांगा म्हणतात. तुम्ही कशा अडचणीसाठी कशासाठी गेलेला त्यांना? आम्ही लाईटीसाठी गेलतो, आमच्या घरावर वायरी पडलेल्या त्यांनी काम केलं. वायरी पडलेल्या? होय घरावर बरं, होय. मग काय तुम्ही मग सांगितलं? आम्ही सांगितलं त्यांनी केलं आमचं काम. तुमचा काय अनुभव आहे? असतात ते अडीअडचणीला? असतात रस्त्याचा असू दे गटराचा असू दे त्यांनी करतात करतात. करतात करताना, आणि काय दाखले वगैरे काही असू दे त्यांना हा, बोलले आमचं की करतात. हा ह्यांचं काम करून द्या, असं पंचायतमध्ये सांगून आमची कामं झालेली आहेत, बरीच झालेली आहेत अशी. विरोधक पण म्हणतात आम्ही कामं करतोय, तुमचा काय अनुभव? विरोधक म्हणतात आम्ही कामं करतोय इथं, तुम्हाला काय वाटतं, कोण आले इकडे कामं करायला? नाही तेच नाही, असतं. अजिबात आता नाही आमचं अजिबात कर्तव्य नाही. आपलं हेच आहे. आम्ही हाळी मारली की त्यांनी आमच्या मदतीला धावत्यात. बाकी कोण नाही इकडे काम? बाकी कोण नाही, बाकी नुसतं मत मागा येतात खरं कोण कामं करत नाहीत.
नुसतं मत मागितलं की तिकडे झालीत निवडली की कोण आमची गल्ली बघाय गटार बघाय कोण येत नाही. या निवडणुकीनं त्या निवडणुकीला नाही एकदा आली तर की 5 वर्षानं तोंड दावत नाहीत. गटार करतो रस्ता करतो खरं अजिबात नाहीत. खरं हिने आम्हाला करून दिली तिने सोय. मावशी काय काय तुमचा अनुभव? गटार हा ते लाईटचं दोरे आल्या ते घरावर सगळं घरात हा. आमच्या पाणी यायचं पावसाचं बिसाचं. हा खरं त्यांना सांगितल्यावर आमचं व्यवस्थित केलं त्यांनी. केलं तिने. केलं आणि 24 तास आहे पाण्याची सोय लाईट म्हणा रस्ता म्हणा आहेत काम हा कधी रात्री रेचं कधी गेलं तर ते आमच्या उपयोगी पडतात. कोण उपयोग पडतात तुमचे? अमर पाटील दादा रसिकाताई ह्या असतात. कशासाठी तुम्ही कधी काय त्यांना फोन केलेला किंवा ते उभे राहिले असा काय अनुभव आहे तुमचा? हक्कानं कोणतीही गोष्ट दुःखाची असू दे सुखाची असू दे नाहीतर एखादा कार्यक्रम असू दे हा किंवा हे दत्त मंदिराचा असू दे कशालाही म्हणा मंडळाची म्हणाई पोरं असतात ते पाठिंबा हा त्यांचा आहे. बर आणि आता तुमचा पाठिंबा असणार आहे का त्यांना? होय आमचा पाठिंबा त्यांनाच आहे आणि बरं. गुलाल हा नक्कीच आहे. थेट गुलालाच सांगा. होय 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 वातावरण चांगलं आहे वाटतं. होय होय आम्ही 25 वर्ष झाली इथं राहतोय. बर. पहिला आम्ही राहायला आलतो तर इथं काही सुविधा नव्हत्या, नव्हत्या. अजिबात काहीच नव्हतं. रस्ता नव्हता, पाणी नव्हतं, लाईट नव्हत्या, काही नव्हतं. पण आता जरा बऱ्यापैकी सुधारणा झाली 25 वर्षात. आणि अमरदादांनी रस्ता केला. हम्म. पण रसिकाताई पण आम्हाला कधी पण उपयोगाला पडतात, म्हणजे अडचणीला गल्लीत आमच्या काय अडचण असली काय असलं आम्ही शब्द टाकला फोन केला की वेळेत हजर होतात दोघं पण. अमरदादा पण होत्यात, रसिकाताई पण होत्यात. ते चांगल्या कार्यक्रमाला वाईट ह्याला सगळ्यालाच आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे. तुमचा हा, काय आम्ही अनुभव पण- आहे? आमचा म्हणजे आम्ही कधी पण अडचणी बोललो तर येतात. येतात. मॅडम असू दे सर असू देत बरं. कधी पण येऊ शकतात कशासाठी ते. या गल्लीत आता कशासाठी त्यांनी हाक मारलेली किंवा त्यांना उभे राहिलेले ते काय अनुभव तुमचा? मध्ये आम्ही आलो तेव्हा रस्ता असा बेकार झालेला होता का नाही राहिला. डबरे वगैरे कुठं कुठं डबरे वगैरे चालायला सुद्धा लोकांना नाही. किती माणसं पडलीत रस्त्यावर. हा. मग त्यांनी आम्हाला रस्ता वगैरे व्यवस्थित सगळा करून दिला. हम्म. आणि एक आता व्यवस्थित आणि पुढची सोय करावी ही इच्छा हम्म. आमची बाकीचं बरं. काही नाही आता आता. या जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आता तुम्ही इथले नागरिक जे आहे ते काय त्यांना मदत करणार आहे का काय आता आम्ही त्यांना संधी देणार देणार? संधी आम्ही दिली सहकार्य आम्ही आता करणारच की सहकार्य करणार. मग चांगल्या प्रचंड मताने त्यांना विजयी करणार. बर तुमचं काय तेच की आम्ही मतदान करणार त्यांना. त्यांना आम्हाला पण त्यांनी सहकार्य केले, त्यांना पण आम्ही सहकार्य करणार. करणार? कारण कसं गल्लीत आमच्या हाकाईला आम्हाला तिने उभा राहतात. हा. मग आम्हाला पण आम्ही त्यांना संधी दिली तर तिने पण आम्हाला पुढं काय पण बरोबर. करू आणि शकतील. काम करू हा, शकतात. काम करतील. आम्ही आता त्यांच्याजवळ निविदा मांडलेले आहेत. हा. त्यांच्याप्रमाणे तिने आम्हाला सांगितले की आम्ही हे तुम्हाला करून देतो. हा. आता आम्ही आम्ही आलो तर सहकार्य त्यांना केलं ते आम्हाला करणारच ना. हा. असं होणार ना. आम्ही त्यांचाच आहे पाठिंबा त्यांनाच आहे. बरं. बाकी त्याच्यामुळे विरोधक इथं कोण आलेले का किंवा आता आम्ही विकास कामं इथली करतोय असं भाजप म्हणतोय किंवा विरोधक तशी भरपूर येतात. कारण आम्ही तसा जाहीर पाठिंबा अमरदादांना रसिकाताईंनाच देणार आहे. देणार. येतात. असंच आहे आहे. या कॉलनीत हेच चित्र आहे. होय होय. कारण का माहितीये कामं का आता केली आम्ही नाही ना तशी. बघतोय त्यांना तिने निवडणुकीत नव्हते, मागच्या वेळेला अपक्ष निवडून आलेले तरी सुद्धा तिने आमच्यात ह्याच्यातनं कामं करून दिलेत आपल्या ह्याच्यातनं फंडातनं ते. हा. मग त्याच्यामुळे आता जरी निवडून आले तर आमची बऱ्यापैकी कामं करतील हे आम्हाला चांगलं माहिती आहे. गॅरंटी आहे आम्हाला त्यांची. कधी असं त्यांना हे नाही वाटत. कधी पण कुठं पण भेटू हाक मारतात बोलतात. गरीब, असं श्रीमंत काही वगैरे धरत नाही. असं काही बघत नाही. म्हणजे सर्वसामान्यासारखंच असं सगळ्या मिळून लोकांना सहकार्य धरतात. करतात सगळ्यांना. मिळून मिसळून सगळ्यांच्या संग राहतात. रसिकाताई कशा वाटतं तुम्हाला? त्या पण ते काय आमच्या भाऊच्या सारखेच आहेत. कारण हा. आमच्या एक माहेर घरच आहेत ते. हा. आम्ही कधीही हाक मारली तर तिने आमच्या शब्दाला उभं हा, राहतात. म्हणजे मिळून मिसळून मिळून मिसळून राहतात. कारण तिने एवढी मोठी जरी असली तरी सुद्धा आम्ही वगैरे असं काही मध्यमवर्गीय नाही लोक असली तरी सुद्धा आम्हाला तिने हाकाळी मारतात. जाता येतं रोडवरनं हाक मारतात, हा. विचारपूस करतात. हा. कोण चांगल्या कार्यक्रमाला पण येतात, वाईट वेळेला पण येतात. वाईट वेळेला आम्ही असं असं गल्लीत झालंय, एखादी व्यक्ती माहीत झाली तर त्यावेळेला ती दोघं सुद्धा हजर राहतात. हम्म. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा पाठिंबा चांगला आहे. एकंदरीत तिथं इथं चित्र त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह. काय सांगाल तुम्ही या जिल्हा परिषदेला इथल्या उमेदवारांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत किंवा तुमच्या अडीअडचणीला कोण उभा राहतं? उभारतात की आपले कोण उभा राहतं? अमर पाटीलने आम्हाला सहकार्य केले. रस्त्याबद्दल रस्ता केला. आमची मागणी होती रस्त्याची हा. आणि एक लाईटचा खांब आम्हाला वरती पाहिजे होता. कारण आम्हाला तिथं जरा भीती वाटते. लोक चोर वगैरे बसतात हा. तिथं बसतात. त्याच्यावर फक्त आम्हाला तेवढंच पाहिजे होतं. तीच अपेक्षा. तुमच्या अडीअडचणीला ते उभे राहतात असतात की असतात. काय बी झाले की येतात. येतात. कशासाठी आलेले अनुभव काय तुमचा? अनुभव म्हणजे काय पण कामासाठी बोलवले की येतात. आम्ही करून देतो, हा. आमच्या विश्वास ठेवा हा. असं आम्हाने सांगून जातात. करतात काय काम? करतात रस्ता करतात? तिने दिलाय. हा.
आम्ही मागितल्या प्रमाणे हा आता हे जेव्हा आणि दुसरी साठ मारून देतो म्हटलेत. हा हा खरं गटरी काय अजून केलेली नाही, तिथं वर एक डॅम पाहिजे बरं बरं आम्हाला म्हणजे लाईट. तुमच्या अपेक्षा आहेत ते. हा तुमचं काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, ते देतात कामं करतात इथले? हो करतात. कशासाठी तुम्ही त्यांना काय मदत मागितलेली किंवा इथल्या विकास कामासाठी काय सांगितलेलं काय? रोडसाठीच सांगितलेलं होतं पण बरं. रोड त्यांनी करून दिलाय. हा पण आता थोडेफार खड्डे झाले ते त्यांनी करून द्यावं एकंदरीत तिथल्या आडी अडचणीला किंवा काय कोण येते उभा राहते? होतात ना तसे ते अमर पाटीलच उभा राहतात. मदत पण करू लागतात ते आम्हाला. कोण उमेदवार इथं आहेत? रसिका पाटील. कोण आहे? रसिका पाटील. बर आणि त्यामुळे तर आमचं इथं काही नव्हतं. त्यामुळे अमर साहेबांनी इथं आम्हाला रस्ता चालू केलेले आहे सगळे. म्हणजे इथं कामं करतात ते. हो करतात. आतापर्यंत कुणी केलं नव्हतं, आतापर्यंत कुणी आलं नव्हतं. आम्ही आतापर्यंत अडचणीत होतो, पण अमर साहेबांनी आता हे चालू केलेलं होतं. पण हे जरा पूर्ण आणि केल्या नाही, त्यामुळे जरा लोक म्हणजे पूर्ण करायला पाहिजे. हा पूर्ण करायला पाहिजे अशी लोक इथं म्हणतात. सगळं म्हणजे काय तुमचा काय अनुभव आहे इथं आडी अडचणीला कोण उभा राहते? अमर पाटील साहेब उभा राहतात कारण गेले 17 वर्ष झाले आमच्याकडे म्हणजे कुणीही बघितलं नव्हतं. 17 वर्ष काय 17 वर्ष झाले आम्ही इथं राहायला या. बर इथं म्हणजे असं झोपडपट्टीच्या वरची एवढी घाण आणि गंदगी होती, तसल्यात आम्ही काढलं. पण अमर साहेबांनी आमच्याकडे लक्ष दिलं, त्याने रस्ता करून दिला, त्याबद्दल खरंच त्यांचा आभार मानतो. त्यामुळे आभार आहे त्यांचा. आपण आता असं निवडणूक तोंडावर आहे, काय ही कॉलनी किंवा इथला परिसरातली महिला आहेत किंवा युवक आहेत, कुणाला संधी देतील? त्यांना देतील संधी? देणार. काय आम्हाला वाटतं? अपेक्षा आहे जरा त्यांनी हा. काय तर कामं केलेले आहेत. बर आपले संमती आपली भरपूर चांगली आहे त्यांची आमची. हा त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे त्यांची की येणार असे. बघायला गेलं तर जिल्हा परिषदच्या अनुषंगाने म्हटला तर 100% काँग्रेस म्हणजे रसिका वहिनींसाठीच इथे सगळे उभारलेले आहेत आणि पूर्णपणे दोन्हीही बहुमताने विजयी होणार ते काँग्रेसचेच आपले काँग्रेस पक्षातलेच दोन्ही उमेदवार होतील. कारण की गावात जी शिक्षणाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आजपर्यंतच्या निवडणुकींमध्ये बघितलं गेलं तर एक नागरिक म्हणून सांगता येईल की शिक्षणाच्या ज्या सुविधा चांगल्या पद्धतीने वाढवण्यात आल्या किंवा रस्ते असतील, गटारी असतील, ह्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या सगळ्या सोयी चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत. दलित समाज वस्तीतील जे काही सुधारणा असेल किंवा दलित समाजातील लोकांना, त्याचबरोबर आपल्या गावातील गोरगरजू लोकांसाठी शिक्षणाच्या ज्या गोष्टी झाल्या त्या कोणीही आजपर्यंत केल्या नव्हत्या गावामध्ये, त्या त्यांच्याकडूनच झालेल्या आहेत आणि त्यांच्याच मागे सगळा आजचा शिंगणापूरचा सगळाच उभारणार आहे आपला मॉब. आणि सगळ्यांकडे एकच ऐकायला मिळतं की येणार तर विजयी जास्त बहुमताने होणार तर काँग्रेसचीच आपल्या रसिकाताई होणार. काय सांगाल एकंदरीत शिंगणापूरचं वातावरण काय म्हणते? आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रसिकाताईंसारखं काम किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे शिंगणापूरला जे निधी आणला आहे त्यांनी, शैक्षणिक क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असू दे, की त्यांच्यासारखं काम करणारा नेता ते आपल्या शिंगणापूर गावाला जो लाभला आहे ते आमचं खरोखरच भाग्य बनावं लागेल. कारण त्यांच्यासारखं काम अजूनपर्यंत शिंगणापूर म्हणजे गावात ही कामं करणारी कामाची माणसं आहेत. होय होय होय. पण अजूनपर्यंत जे शिंगणापूर गावामध्ये जो निधी त्यांनी आणला आहे किंवा जे काम केले तसं इथून पुढं आणि इथून पाठीमागे पण कुणी आजपर्यंत आणलेलं नाही. विरोधक म्हणतात आम्ही विकास कामं करतोय. विकास कामं त्यांची काय कागदोपत्री असतील, तिथं जनतेला पण दिसायला पाहिजे ना विकास ज्यांनी काय केलाय तो. म्हणजे जागेवर काय नाही असं जागेवर काय नाही म्हणण्यापेक्षा ते त्यांनाच माहीत नेमकं त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केले. आम्ही काय केलेलं आम्ही जनतेला सांगत नाही, ते समोर जनतेला सगळं दिसतेच. त्यामुळं एकंदरीत काय निकाल काय असणार? निकाल काय, रसिकाताई आणि रवींद्र पाटील पंचायत समिती हे दोन उमेदवार काँग्रेसचे 100% बहुमताने निवडून येणार. खात्री आहे? आम्हाला खात्री 100% खात्री आहे. काय सांगाल, जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे, इथं उमेदवार कोण आहेत किंवा तुमच्या कामाला कोण येते? आमच्या कामाला रसिका पाटीलच येतात. येतात. कशासाठी काय सांगितलेलं तुम्ही? आम्ही विकासाची कामं करायला सांगितलेली त्यांना, बरं. तर ते व्यवस्थित करतात. पण कसं आहे, आम्हाला आता रस्त्याची गरज आहे बरं. जास्त. हां. रस्त्याची गटरीची गरज आहे जास्त. मेन प्रॉब्लेम रस्त्याचा आहे. म्हणजे अजून चकाचक व्हायला पाहिजे. पाहिजे. हां. आम्ही त्यांना इथून पुढं पण आणि सहकार्य करेन हां. आणि कायमच करत आलोय आम्ही आणि इथून पुढे पण करेन. आणि त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. केलेलं आहे. हो हे कामाला असतातच. त्यांना कधी मध्यान्हीला जरी बोलवायला गेले तरी ते हजर राहतात. अशी त्यांची काही तक्रार नाही आहे आमच्याबद्दल. गणेश नगरातलं कुणीही जाऊ दे, त्यांनी सहकार्याचा हात आम्हाला करतात. बरं. आता या कॉलनीतलं एकंदरीत वातावरण बघायचं झालं
तर कॉलनीतले नागरिक त्यांना करतील मतदान काय चांगलं? करणार की ना, काय करणार? जे विकासाची कामं करणार त्यांना ते करणारच की. जे कोण करणार नाही, नुसतं आम्हाला निवडून द्या, उभारलोय, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार आणि केलं, ह्या जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे घोषणा करणारे पण इथं आहेत. आहेत भरपूर आहेत. तुम्हाला माहिती आहे घोषणा कोण करते आणि कामं कोण करते? आता काय करणार, आता सगळीकडेच विरोधक झालेले आहेत, त्यामुळं आम्हाला कुणाचं काही सांगू शकत नाही. आम्हाला जे सहकार्य करतात त्यांचंच आम्ही नाव घेणार, बाकी कुणाचं आम्ही नाव घेऊ शकत नाही. तुमचा काय अनुभव आहे? काय इथं कामाला कोण येते? कामाला येतेच की रसिक पाटील वगैरे येतात. येतात. हो येतात. आमचा अनुभव फक्त रोड व्यवस्थित व्हावा आणि लाईटी वगैरे सोयी व्हावा तेवढंच आहे. विरोधक म्हणतात आम्ही इथं कामं करतोय, तुमचा काय अनुभव? कोण दुसरे इथे कामं करायला येतं? दुसरे काम करायला कोण नाही येत. नाही नाही येत. रसिका पाटील तरी रसिका पाटील असतात. असतात. यावेळी या कॉलनीतले लोक त्यांना निवडून देतील? देतात 100% होय देतात. आहे तसं वाटतं? आहेत. आपल्या इथले रसिका अमर पाटील आणि दुसरे रवींद्र पाटील बर हे दोघं आहेत. बर आता तुमच्या मदतीला कोण येते किंवा त्यांनी कल कुणाला चांगला आहे? आत्तापर्यंत आमच्या मदतीला अमरदादा धावून आल्यात. बरं. मी जरासं मध्ये दुसऱ्या पार्टीमध्ये जाऊन पण बघितलं की बाबा आम्हाला मदत काय होईल काय किंवा हां. काय करतील काय. हां. त्यावेळेला मला कोणीही साथ दिली नाही. नाही पोलीस दिली. स्टेशनचा एक विषय होता, तिथं पण मला कधी कोणी साथ दिली नाही. बर अमर पाटलांनीच साथ दिली. बर त्यामुळे मी आता खंबीरपणे त्यांच्याच पाठीशी राहायचं हे ठरवलंय आणि त्यांच्याच पाठीशी राहणार. इथून माझा पुढे. निर्णय कायमचा घेतलाय. कायमचाच घेतलाय. बर इथल्या विकास कामांसाठी अडीअडचणीसाठी कोण येते? आपल्या इथल्या विकास कामासाठी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हे अमर पाटीलच करतात. बर कधीही रात्री जरी फोन केला तर त्यांनीच आम्हाला साथ देतात. बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलेही रस्ते करायचे असेल काय असेल तर बाबा रुपा इथं तुझे मतदान किती आहेत कोण विचारत नाही किंवा तू कुठल्या पक्षाचे आहेत हे विचारत नाहीत. तू फक्त काम सांग, ह्या गोष्टीवर लगेच मी ते ठाम राहतात की पक्ष कुठला बघत बसत नाहीत की तू कुठल्या पक्षात आहेस किंवा काय. तुझं काय आता तटलंय बाबा, रस्ता तटलाय ना, तुझा रस्ता घेण्यात येईल. इथं मतदान जरी 4 किंवा 5 असली तर हा विचार करत नाही की तो 5 मतदान आहे तिथं कसा करायचा आणि 20-25 लाख रुपये निधी कसा लावायचा हा विचार करत नाही. जनतेला येण्या जाण्याचा मार्ग सुरळीत लागू दे हेच अमर पाटील करतात. आत्तापर्यंत मुंशी रोडची सगळी कामं केलेले, एक मुंशी रोडचा हा मेन रस्ता राहिलेला आहे तो पण आता पूर्ण होईल. विरोधक आहेत आम्ही इथं विकास कामं करतोय, आम्ही कामं करतोय असं दावा करतायत, काय सत्य आहे? सत्य हेच आहे की मुंशी रोडला आतापर्यंत कोणीही लक्ष घातले नाही. वारंवार आम्ही कलेक्टर ऑफिस केलं, अमर पाटील आमच्याबरोबर कलेक्टर ऑफिसला पण आलेले आणि पैशाची पण ह्या रस्त्यासाठी मुंशी रोडच्या विरोधाच्या ह्याच्यात मागणी होत होती. कारण आता अमर पाटीलच हे रस्ता करणार हे 100% आम्हाला विश्वास आहे त्यांचा. 15 वर्ष 20 वर्ष अनेक वर्ष इथं विकास कामासाठी दुसरं कोण आलेलं नाही आणि जे विकास कामासाठी आलेत त्यांना आता आम्ही मतदान देणार. एकंदरीत इथल्या विकास कामांसाठी कोण येते आणि कोण येत नाही याचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे. त्यामुळं या विकास कामांना किंवा एकंदरीत मूलभूत सोयीसुविधांसाठी मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला आम्ही यावेळी संधी देणार असा एकंदरीत शिंगणापूरकरांचा होरा आहे. सध्या मी इथंच थांबतो. भेटूया एका नव्या विषयासह नव्या ठिकाणी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.